नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता हे दोन्ही हप्ते राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र जमा होणार आहेत। परंतु मित्रांनो, हे दोन हप्ते एकत्र जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना महत्त्वाची कामं शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहेत। ती जर शेतकऱ्यांनी कामं जर नाही केली तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आणि पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता अडचण होणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर हे दोन्ही हप्ते एकत्र जर मिळवायचे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे दोन हप्ते एकत्र कसे येऊ शकतात याचं डिटेलमध्ये मी तुम्हाला विश्लेषण माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। आणि या साईडला दिसत असलेल्या या अशा बटनावरती म्हणजे लाईक अशा बटनावरती क्लिक करावे। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता नुकताच राज्यातील 91 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला। परंतु मित्रांनो, चौथ्या हप्त्याचा कालावधी हा जून पर्यंतच होता किंवा जुलैपर्यंत होता, परंतु हा नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आता 5वा हप्ता सुद्धा पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याबरोबर येणार आहे। याची तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आता तीन कामं कोणती करायची ते सर्वप्रथम सांगणार आहे। हे दोन्ही हप्ते म्हणजे पीएमचा 18वा आणि नमोचा 5वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम। तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तीन कामं तुमची करायची आहे। म्हणजे लँड सीडिंगचा जे काही प्रॉब्लेम आहे, जिथं जर तुमचं नो असेल तर ते तुम्हाला यस करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। ते यस कसं करायचे त्याचे मी तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे, परंतु तोपर्यंत तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे। तर मित्रांनो, जिथं लँड सीडिंगचा नो प्रॉब्लेम आहे तिथं तुम्हाला यस करायचं आहे। जिथं तुमची ई-केवायसी नो आहे तिथं तुम्हाला यस करायचं आहे। जिथं तुमच्या आधार सीडिंगला नो आहे तिथं तुम्हाला यस करायचं आहे। म्हणजे तुमच्या तिन्ही कॉलम मध्ये अशी टिक असली, राईटची टिक असणे महत्त्वाचं आहे, म्हणजे यस असणे महत्त्वाचं आहे। परंतु तिन्हीपैकी तुमचं एक जरी नो असेल तर तुम्हाला पीएमचा आणि नमो शेतकरी योजनेचा दोन्ही हप्ते एकत्र येणार नाहीत, कारण की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता भरपूर शेतकऱ्यांचा रिजेक्टेड दाखवत आहे। त्याचं हेच कारण आहे, शेतकरी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना माहिती सुद्धा संपूर्ण मिळत नाही। तर मित्रांनो, लँड सीडिंगचा प्रॉब्लेम नो असेल तर तुमचं तहसील कार्यालय, तुमचं तलाठी कार्यालय किंवा तुमच्या कृषी भागामध्ये भेट देऊन, कृषी कार्यालयामध्ये तालुकास्तरीय कृषी कार्यालयामध्ये भेट देऊन तुमचा लँड सीडिंगचा जे काही प्रॉब्लेम नो आहे ते तुम्ही यस करू शकता। आता ते यस करण्याकरिता तुम्हाला तुमचा 7/12 घेऊन द्यायचा आहे। 7/12 होल्डिंग, त्याचबरोबर तुमचा आधार कार्ड आणि तुमचं पीएम किसानचं जे काही स्टेटस आहे त्या ठिकाणी जिथं नो दाखवत आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही त्याचा झेरॉक्स करायचा आहे। हे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन तुमचे तलाठी असतील, तुमचा तहसील असेल किंवा तुमचा कृषी विभागाचं कार्यालय असेल, तिन्हीपैकी एका ठिकाणी जाऊन ते तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता। मित्रांनो, हे झालं पहिला प्रॉब्लेम। दुसरा प्रॉब्लेम म्हणजे ई-केवायसी। तुम्ही जर मित्रांनो अद्यापपर्यंत पीएम किसानची ई-केवायसी जर केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण की पीएम किसानची ई-केवायसी ज्या शेतकऱ्यांचं नो किंवा असं गुणिलेचं चिन्ह दाखवत आहे त्यांना हे दोन्ही हप्ते एकत्र येणार नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुमच्या आधार बेसनं, ओटीपी बेसनं तुमची ई-केवायसी करू शकता। आणि तुम्हाला ते जर जमत नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर जवळच्या सीएससी केंद्रावर जायचं आहे। जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुमची पीएम किसानची ई-केवायसी करू शकता। तर मित्रांनो, आता हा झाला प्रॉब्लेम। आता भरपूर शेतकरी म्हणत आहेत की दादा, आम्ही पीएम किसानची ई-केवायसी केलेली आहे, आम्हाला पीएम किसानचे पैसे येतात, परंतु मागील चौथा हप्ता नमो शेतकरीचा आला नाही, मग आम्ही नमो शेतकरी योजनेची केवायसी केली नाही, मग आम्हाला नमो शेतकरी योजनेची केवायसी करावी लागेल का? तर हा प्रश्न भरपूर शेतकऱ्यांचा आहे आणि मी तुम्हाला या संदर्भात उत्तर देणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल, तिथं जर तुमचं यस दाखवत असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही, तुम्ही निश्चिंत राहा, कारण की पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला वेगळी केवायसी करण्याची काही आवश्यकता नाही, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा। तर मित्रांनो, हा झाला केवायसीचा प्रॉब्लेम। परंतु पुढचा प्रॉब्लेम म्हणजे आधार सीडिंग।
कारण की आधार सीडिंग खूप महत्वाचं आहे. तुमच्या आधारला बँक खातं सध्या चालू स्थितीमध्ये लिंक असणे अत्यंत महत्वाचं आहे. आता काही शेतकऱ्यांचं याच्या अगोदर आधार लिंक होतं, परंतु आधारला बँक अकाउंट लिंक होतं, परंतु काही शेतकऱ्यांचं तिथं ऍक्टिव्ह जे आहे ते इनऍक्टिव्ह दाखवत आहे. आता तुम्हाला ते जर चेक करायचं असेल तर माय आधार या साईटला भेट द्यायचे, तिथून तुम्ही चेक करू शकता किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ते तुम्ही चेक करू शकता. कारण की भरपूर शेतकऱ्यांचा आधार सीडिंग जे आहे ते नो दाखवत आहे, इनऍक्टिव्ह अकाउंट दाखवत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आधारला बँक खातं जर तसं इनऍक्टिव्ह असेल तर नव्याने लिंक करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि तुम्हाला तिथं जर नो दाखवत असेल तर लवकरात लवकर तुम्हाला आधारला बँक खातं लिंक करणे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे कोणतेच जर भानगडीत पडायचं नसेल आणि ते जर तुम्हाला जमत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या. कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं 24 तासाच्या आत NPCI ला कनेक्ट होतं, म्हणजे आधारला लिंक होतं, डीबीटी कनेक्ट होतं. त्यामुळे हे खातं तुम्हाला सगळ्यात सुलभ, कारण की तुमचे सर्व पैसे डीबीटीचे शासनाचे पैसे येण्याकरिता हे जलद गतीने तुमच्या खात्यामध्ये पैसे या खात्यामध्ये येत असतात. तर मित्रांनो, हे झाले 3 प्रॉब्लेम. हे 3 प्रॉब्लेम जर तुमचे असतील तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. आणि मित्रांनो, आता पुढचं महत्वाचं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 5वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता एकत्र येणार का? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे हो. कारण की मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की नमो शेतकरी योजनेचा नुकताच सरकारने 4था हप्ता दिला, मग 5वा हप्ता इतक्या लवकर काय येणार? याचंही कारण सांगणार आहे. याचं कारण म्हणजे मित्रांनो, 4थ्या हप्त्याचा अगोदर कालावधी संपलेला होता आणि आता हा कालावधी लागलेला आहे 5व्या हप्त्याचा. नमो शेतकरी योजनेचा 5व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे आणि राज्य सरकार कोणत्याही क्षणी नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्याचे वितरण करू शकते. परंतु आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा त्याच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर, आचारसंहिता आता लागू शकते एक दीड महिन्यामध्ये किंवा आता सध्या बी शासनाच्या माध्यमातून किंवा जे काही निवडणूक आयोग आहे त्यांच्या माध्यमातून लागू शकते. परंतु मित्रांनो, आता त्यामुळे आता निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर त्यामुळे आता निवडणुका जी आहेत त्याच्यामुळे आता 5व्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं आणि पीएम किसानच्या सुद्धा 18व्या हप्त्याचा वितरण होऊ शकतो. परंतु हे दोन्ही हप्ते एकत्रच येणार आहे हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकतो. त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्यासाठी राज्यातील 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र झालेले आहेत. याचबरोबर पीएम किसानच्या 18व्या हप्त्यासाठी सुद्धा राज्यातील जवळपास 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र झालेले आहेत. त्यामुळे आता पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 असे मिळून 4000 राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. परंतु मित्रांनो, आता हे जे काही संपूर्ण जे काही अपडेट आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचे 3 प्रॉब्लेम असतील तर ते सोल्युशन तुमचं यस करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्यासाठी जवळपास 2000 कोटीची तरतूद करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पीएम किसानच्या जवळपास 18व्या हप्त्यासाठी देशातील जे काही 11 कोटी शेतकरी पात्र झाले आहेत त्यांना 22,000 कोटी रुपये ची आवश्यकता आहे. त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर आता पुरवणी मागणीद्वारे 18व्या हप्त्यासाठी शासनाच्या माध्यमातून 5व्या हप्त्यासाठी शासनाच्या माध्यमातून निधीची तरतूद केली जाईल. निधीची तरतूद केल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येईल. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही हप्त्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.